आदरणीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे, आदरणीय मासाहेब मीनाताई ठाकरे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करून आज या ऐरोलीमध्ये फार मोठ्या प्रमाणात जो महिला मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे, त्याकरिता व्यासपीठावर उपस्थित असलेले आणि आत्ताच आपल्याला अतिशय विस्तृत आणि सुंदर असं भगिनींना मार्गदर्शन केलं ते आपले शिवसेनेचे उपनेते सन्माननीय विजय नाहटा साहेब, या शिबिराचं आयोजन करणारे या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख सन्माननीय चौगुले साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा संघटक शीतल कचवेताई, सरोज पाटीलताई, दीपा गवतेताई, साधना केळीताई, नंदा काटे, आरती चौगुले, सेजल चौगुले, नगरसेवक जगदीश गवते, आकाश मडवी, व्यासपीठावर उपस्थित सर्व माझ्या सहकारी महिला भगिनी बांधव, उपस्थित सर्व भगिनी आणि मातांनो, अतिशय चांगला असा कार्यक्रम महिलांसाठी या ठिकाणी चौगुले साहेबांनी जो आयोजित केला आहे त्यासाठी सर्वप्रथम मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते. भगिनींनो, 1985 साली बाळासाहेबांनी महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार यासाठी शिवसेना महिला आघाडीची स्थापना केली. त्यापूर्वीसुद्धा आम्ही सगळ्या महिला शिवसेनेबरोबर होतो. कुठलंही पद नव्हतं आमच्याकडे. एक महिला कार्यकर्ती म्हणून आणि सामाजिक काम करायचं म्हणून मग महिलांवर कुठल्या ना कुठल्या पद्धतीचा अन्याय व्हायचा. एखाद्या रेशन दुकानात त्यावेळेला गेलं तर ही लांब लांब रांग लागलेली असायची. एक 20-25 महिला त्या ठिकाणी रेशन घेतलं की मग ते दुकानदार सांगायचे आता धान्य संपलं. बिचारा तासनतास उभ्या असणाऱ्या महिला निराश होऊन पुन्हा घरी जायच्या. अशा वेळेला आम्ही सगळ्या महिला जमा होऊन एकटी महिला कुठे गेली तर तिला काही किंमत नसायची. ठीक आहे ऐकून घ्यायचे, बघूया आम्हाला जेव्हा धान्य येईल त्यावेळी आम्ही पुन्हा या ठिकाणी बोर्ड लावू, मग तुम्ही या. पण ज्यावेळी आपण 10-12 महिला त्या ठिकाणी जाऊ आणि त्याला त्याचा जाब विचारू त्यावेळी समोरच्या माणसाला त्याची दखल घ्यावीच लागते. हे सर्व आम्ही अनुभवलं आहे. आज या ठिकाणी सांगायची आवश्यकता म्हणजे आपण सगळ्या अगदी तळागाळातील आणि सगळ्या सुशिक्षित चांगल्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत. प्रत्येक वेळेलाच निवडणुका असतात असं काही नाही आहे, पण अदरवाईज खूप कामं असतात. आपण आपल्या घरची कामं करून जो फावला वेळ असतो त्या फावल्या वेळात सुरेश प्रभू ज्यावेळी शिवसेनेचे खासदार होते त्यावेळी त्यांनी बचत गटाची संकल्पना आणली आणि त्यावेळेपासून 10 महिलांचा एक गट करून महिला बचत गट सुरू करायला लागल्या. बचत गट असं आहे की आपण पुरुष आपले नोकरी करतात आणि पगार आणून आपल्या हातात देतात. आपण संसार करणाऱ्या भगिनी आहोत, त्यातून 4 पैसे वाचवतो. मग हे 4 पैसे काय करायचे तर मग आपण त्या बचत गटाच्या माध्यमातून आपण ते गुंतवायचे. महिलाला 10 जणींचे पैसे जमा झाले की बँकेत त्याचं अकाउंट उघडायचं आणि दर महिन्याला जी काही आपली रक्कम असेल ती त्या ठिकाणी बँकेत जमा करायची. 6 महिने झाल्यानंतर तुम्हाला बँकेकडून पत्र येतं. तुम्हाला कशासाठी कुठला उद्योग करायचा असेल, लघु उद्योग कुठलाही उद्योग करायचा असेल तर तुम्हाला कर्ज दिलं जातं. सुरुवातीला 20,000चं कर्ज दिलं जातं. मग त्याच्यातून काही महिला काहीतरी छोटा मोठा उद्योग तयार करतात, साड्या खरेदी करतात, घरोघरी जाऊन विकतात, चादरी घेऊन येतात, त्या विकतात, त्याच्यातून काही नफा त्यांना मिळतो. काही महिला तर कोणाकडे लग्न असेल, कोणाच्या मुलाच्या कॉलेजची फी भरायची असेल तर त्याच्यातनं काही नॉमिनल व्याज घेऊन ते कर्ज घेतात. परंतु आता आपल्या राज्य शासनाने ह्या बचत गटासाठी फार योजना आणलेल्या आहेत. विकासाची गंगा या ठिकाणी ह्या महाराष्ट्रात आणलेली आहे.
आपल्या सर्वांना माहीत असेल, बरेच जणी बचत गट चालवत असतील या ठिकाणी. काल तर आपल्या राज्याचे पंतप्रधान या ठिकाणी आले होते. आपल्यापैकी कोण गेलं होतं काय माहिती नाही मला, पण अनेक योजनांचं उद्घाटन त्या ठिकाणी केलं गेलं. JNPTचा तो ब्रिज त्या ठिकाणी अटल सेतू नाव देऊन त्या ठिकाणी त्याचं काल ओपनिंग केलं. असे अनेक योजना राज्य आणि केंद्र सरकारने आणलेल्या आहेत. आपल्या सरकारने ज्यावेळी शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला आपला दवाखाना या ठिकाणी प्रत्येक राज्यात, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक जिल्ह्यात सुरू केला, ज्याने आपल्या गोरगरीब महिलांना त्याचा उपयोग होईल. 5 लाख रुपये वैद्यकीय काही सर्जरी करायची असेल किंवा काय करायची असेल त्यावेळी शासनाकडून त्याचा आपल्याला मोबदला मिळतो. ज्यावेळी 2.5 वर्ष अक्षरशः आपली फुकट गेली, आपल्या सर्वांना माहिती आहेत. मगाशी नहाटा साहेबांनी त्याचा उल्लेख केला की 2.5 वर्षात मुख्यमंत्री कधीच कोणाला भेटले नव्हते. परंतु आजचे जे आमचे मुख्यमंत्री आहेत ते 24 तासातले 18 ते 20 तास सातत्याने काम करत असतात. आज आत्ता मुंबईत आहेत, थोड्या वेळाने ते ठाण्यात असतील, थोड्या वेळाने ते कल्याणला असतील, थोड्या वेळाने ते हिंगोलीला असतील. असे महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पायाला चक्र लागल्यासारखं संपूर्ण महाराष्ट्रात फिरून आपल्या महाराष्ट्रातील जनतेला सुखी करण्यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो. वैद्यकीय मदत जी महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री निधीकडून दिली जाते ती 2.5 वर्षात पूर्वीच्या मुख्यमंत्र्यांनी फक्त 1.5 कोटीच निधी दिलेला होता. पण ह्या 1.5 वर्षात आपल्या शिंदे साहेबांनी 180 कोटी हा निधी वैद्यकीय निधी म्हणून लोकांना मदत निधी म्हणून दिलेला आहे. खरोखरच 2 दिवसापूर्वी, यापूर्वी सुद्धा शिवसेना पक्ष आणि शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण ही आपल्याला दिली गेली होती, परंतु 2 दिवसापूर्वी त्याच्यावर आणखीन शिक्कामोर्तब झालं. आज या ठिकाणी आपण सर्व, माझ्यासहित सर्व त्या शिवसेनेत काम करत होतो. बाळासाहेबांनी उभी केलेली ही शिवसेना 1966 साली एक छोटंसं रोपटं दादरमध्ये लावलं आणि आज 60 वर्ष होऊन त्याचा फार मोठा वटवृक्ष झालेला आहे. त्याची पाळं मुळं या जमिनीत खोलवर रुतलेली आहेत. परंतु साहेबांची शिवसेना कुठे जात होती आणि काय करत होती हे आपल्या सर्वांना माहीत आहे. त्याचा पुनरुच्चार करण्यात मला जराही नाही. मी गेली 45 वर्ष या पक्षात सामान्य शिवसैनिकांपासून ते अगदी उपनेत्यांपर्यंत मनापासून काम केलं. विविध पदं भूषवली आणि ती भूषवलेली सगळी पदं मला आदरणीय बाळासाहेबांनी दिली, इतर कोणी दिलेली नाहीत. आणि म्हणून मला अभिमान आहे माझ्या पक्षप्रमुखांचा, माझ्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा. ज्यावेळी 45 वर्ष काम करत असताना 1912 साली मला सांगितलं गेलं मातोश्रीवरून की तुम्हाला उद्या विधान परिषदेचा फॉर्म भरायचा आहे, तुम्ही तयारी करा. माझ्या घरी पक्षाचे सचिव आले, मला अमुक कागदपत्र लागतील म्हणून त्या ठिकाणी सांगितलं. ती सगळी कागदपत्र मी एका दिवसात तयार केली. मी मागायला काहीच गेली नव्हती, पण स्वतःहून सांगितलं गेलं. मी तयार केली कागदपत्र. मला पुन्हा मातोश्रीवरून मिलिंद नार्वेकरांचा फोन आला की मीनाताई तुम्हाला 9:30 वाजता विधान भवनात जायचं आहे. म्हटलं ठीक आहे, सगळी कागदपत्र घेऊन मी बरोबर 9:30 वाजता विधान भवनात पोचली. विधान भवनात पोचल्यानंतर वरती कळसे साहेबांकडे पहिल्या मजल्यावर जाऊन माझी सगळी कागदपत्र दाखवली. त्यांनी सगळी कागदपत्र चेक केली. तोपर्यंत इलेक्ट्रॉनिक्स मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात ही न्यूज गेली. माझ्या गावातून, माझ्या जिल्ह्यातून, ज्या ज्या जिल्ह्यात मी काम करत होते त्या सगळीकडून मला अभिनंदनाचे फोन आले. आणि ते सगळं झाल्यानंतर मी पुन्हा येऊन पक्ष कार्यालयात बसली.
पक्ष कार्यालयात 12 वाजले, 12:30 वाजले, 1 वाजला, 1:30 वाजला, 2 वाजता सुभाष देसाई आले आणि मला सांगायला लागले काही तांत्रिक अडचण आहे आणि म्हणून आपल्याला फॉर्म भरता येणार नाही. थोड्या वेळाने विनायक राऊत त्या ठिकाणी आले आणि मला म्हणायला लागले तुम्हाला सुद्धा सांगितलं का तयारी करायला? तर मी म्हटलं हो, मला तर कालच सांगितलं तयारी करा म्हणून. नाही, मला आज सांगितलं फॉर्म भरा. म्हटलं ठीक आहे. म्हटलं तुम्ही भरणार असाल तर तुम्हाला माझ्या शुभेच्छा आहेत असं म्हटलं आणि मी विधान भवनातून निघून गेले. त्यानंतर मी त्यांच्याकडे कधीच काही मागितलं नाही. त्याच्यानंतर आता जवळजवळ एका महिन्यापूर्वी त्यांच्या जवळ असणारे, कायम जवळ असणारे सचिव, खासदार, अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण कान भरणारे, त्यांना सगळ्यांना नेतेपद दिलं. मला सुद्धा सांगितलं होतं तुम्हालाही नेतेपद देणार, परंतु महिलांना नेतेपद द्यायचं कसं? नाही द्यायचं. महिलांना काय पुरुष प्रमुख आणि महिला काय संघटक. परंतु आज आमच्या शिंदे साहेबांनी पुरुषही प्रमुख आणि महिलाही प्रमुख हा भेदभाव त्यांनी ठेवलेला नाही आहे. आपल्या सर्वांचा बहुमान आहे हा. आणि माझं नाव काय नेतेपदाच्या यादीत आलं नाही. अनेक रश्मी वहिनींनी मला फोन केले, अनेकांनी मला समजवण्याचा प्रयत्न केला. मी म्हटलं नाही, आता मी हा अपमान सहन करणार नाही. कारण माझ्या बाळासाहेबांनी सांगितलंय माझा शिवसैनिक अन्यायाच्या विरुद्ध पेटून उठणारा शिवसैनिक आहे आणि मी बाळासाहेबांची शिवसैनिक आहे. मी पेटून उठले आणि शिंदे साहेबांकडे गेले. ज्यांच्याकडे मी 45 वर्ष राहिले त्यांनी मला नेतेपद दिलं नाही, पण ज्यांच्याजवळ मी गेले त्यांनी एका सेकंदाचाही विचार न करता मला नेतेपद दिलं. हा 2 लोकांमधला फरक आहे, आपण सर्वांनी जाणून घ्या. आणि म्हणूनच आपण या सगळ्या भगिनी शिंदे साहेबांच्या म्हटल्यापेक्षा आपल्या शिवसेनेत आलेल्या आहेत. बाळासाहेबांचा पक्ष शिंदे साहेब चालवत आहेत आणि म्हणून तुमच्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करते. आज अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी मी आपल्याकडे या पुढेही मला कधी बोलवलं, मी जिल्हा प्रमुखांना सांगितलंय छोटे छोटे जरी तुम्ही मेळावे घेतलेत तरी तुम्ही मला बोलवा, मी त्या ठिकाणी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करीन. हे 24 साल हे अत्यंत महत्त्वाचं साल आहे. या सालात लोकसभेच्या सुद्धा निवडणुका आहेत आणि विधानसभेच्या सुद्धा निवडणुका आहेत. भगिनींनो, पुन्हा एकदा मोदी साहेब आपल्या पाठी, आपल्या ह्या शिवसेनेच्या पाठी भक्कमपणे उभे आहेत. आपल्या मुख्यमंत्र्यांच्या ज्या ज्या काही योजना असतील त्याला कुठल्याही अडथळा न करता त्यांनी कायम ग्रीन सिग्नल दिलेला आहे. आणि म्हणून या देशाचं नेतृत्व करण्यासाठी पुन्हा मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान करायचं आहे. आणि म्हणून आपण सर्व महिलांनी प्रत्येक गावाची जबाबदारी घ्यायची आहे, प्रत्येक वॉर्डाची जबाबदारी घ्यायची आहे आणि त्यांना पुन्हा एकदा आपण निवडून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक शाखा प्रमुख या ठिकाणी असतील, त्यांना माझी विनंती आहे की बूथ वाईज गटप्रमुख हे प्रत्येक शाखा प्रमुखांनी केले पाहिजेत. शाखा प्रमुखांनी आपले सहगटप्रमुख केले पाहिजेत. इमारती असतील तर इमारतीचे प्रतिनिधी नेमले पाहिजेत, जेणेकरून तुमच्यावरचा भार हळूहळू कमी होईल आणि कामाची वाटणी होऊन सुलभ रीतीने सगळीकडे काम आपलं चालू राहील. त्याचप्रमाणे विधानसभेची निवडणूक सुद्धा होणार आहे. त्यावेळी सुद्धा आपल्या शिंदे साहेबांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचं आहे. म्हणून जास्तीत जास्त आमदार आपले निवडून येणं अतिशय गरजेचं आहे. आपली भाजप बरोबर युती आहे. ज्या ठिकाणी भाजपचे उमेदवार असतील त्या ठिकाणी सुद्धा आपण असंच काम करायचं आहे. आपण असं म्हणायचं नाही आहे की तो भाजपचा उमेदवार आहे, आम्ही कशाला काम करू, असं आपण म्हणायचं नाही. कारण आपली युती आहे आणि ज्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार असेल त्या ठिकाणी भाजपचे सुद्धा कार्यकर्ते तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करतील. उद्या संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेना, भाजप आणि आठवले गट जे आणि राष्ट्रवादी अशा सर्व कार्यकर्त्यांचा संध्याकाळी 5 वाजता विविध ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सगळ्या कार्यकर्त्यांची भेटीगाठी, कशा तऱ्हेने पुढच्या निवडणुकीला आपण सामोरं जायचं आहे हे सर्व त्या ठिकाणी केलं जाईल. सातत्याने बैठका घेतल्या जातील
अजूनही आचारसंहिता लागलेली नाही आहे, अजूनही कामाचा ओघ चालू आहे आणि तो कायम चालू राहणार आहे. आणि भगिनींनो, आपल्या सर्वांना जर चांगले दिवस अजूनही यायचे असतील तर आपण जोराने काम करा, जोमाने काम करा. आपल्या सगळ्या भगिनींना, सगळ्या मैत्रिणींना सशक्त करा. आज एस टीमध्ये 50% आरक्षण दिलेलं आहे. आपल्याला जर कुठे जायचं असेल, आपल्या माहेरी जायचं असेल आणि कुठे जायचं असेल तर आपल्या नवऱ्याकडे पैसे मागतो. आपल्याला आता ती गरज नाही आहे. आपण स्वावलंबी आहात आणि आपल्याला स्वावलंबी करण्यासाठी आपलं सरकार कायम कटिबद्ध आहे. आपल्या चौगुले साहेबांनी हा जो मेळावा या ठिकाणी आयोजित केला त्यांना मनापासून धन्यवाद देते. आपण सर्व या ठिकाणी मोठ्या संख्येने आलात, आपल्यालाही धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.